मित्रांनो, पुणे रिंग रोड महामार्ग हा एकूण 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे। याद्वारे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना तसेच तालुक्यांना त्यांची कनेक्टिव्हिटी केली जाणार आहे। पुणे रिंग रोडची लांबी आणि मार्गांचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत। फेज 1 मध्ये पुणे सातारा रोड ते पुणे नाशिक रोड थेऊर फाटा, राष्ट्रीय महामार्ग 9, केसनंद वाघोली, चऱ्होली, भावडी, तुळापूर, आळंदी, केळगाव, चिंबळी, राष्ट्रीय महामार्ग 50 असा 46 किलोमीटरचा पट्टा असणार आहे। दुसऱ्या फेजकडे वळण्याच्या आधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। फेज 2 मध्ये पुणे आळंदी रोड ते हिंजवडी रोड, राष्ट्रीय महामार्ग 50, चिंबळी, निघुजे, सांगुर्डे, शेलारवाडी, चांदखेड, पाचने, पिंपळोली, रिहे, घोटावडे, पिरंगुट फाटा अशा 48 किलोमीटरचा पट्टा असणार आहे। फेज 3 मध्ये हिंजवडी रोड ते पुणे शिवने रोड, पिरंगुट फाटा, भुगाव, चांदणी चौक, आंबेगाव, कात्रज असा 21 किलोमीटरचा पट्टा असणार आहे। आणि शेवटचा फेज म्हणजे फेज 4 मध्ये पुणे शिवने रोड ते पुणे सातारा रोड, आंबेगाव, कात्रज, मांगडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी, वडणी नाका, रामदरा, थेऊर फाटा, राष्ट्रीय महामार्ग 9 असा 11 किलोमीटरचा पट्टा असणार आहे। हा रिंग रोड मार्ग पुढील 6 प्रमुख महामार्गांशी जोडला जाणार आहे। 1. पुणे बेंगळूर महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग 48, 2. पुणे नाशिक महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग 60, 3. पुणे मुंबई महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग 48, 4. पुणे सोलापूर महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग 65, 5. पुणे अहमदनगर महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग 753F आणि 6. पुणे सासवड पालखी मार्ग, राष्ट्रीय महामार्ग 965। पुणे रिंग रोडमुळे पूर्ण शहराला सुलभ प्रवास करण्यासाठीची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। या मार्गाचा जेवढा फायदा आहे तेवढाच याचा तोटा रिअल इस्टेटवर आहे। शहरातील विमाननगर, मगरपट्टा, कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क इत्यादी अशा मुख्य ठिकाणी जवळील मालमत्तेच्या तसेच जागेच्या किमती यामुळे कमी होऊ शकतात। पुणे रिंग रोड मार्ग हा पुणे जिल्ह्यातील खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या 5 तालुक्यातून जाणार आहे। याची एकूण लांबी 103 किलोमीटर असून 110 मीटर रुंदीचा हा मार्ग असणार आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पुणे रिंग रोड मार्गाचे मोजणीचे काम पूर्वी सुरू करण्यात आले आहे। त्याचसोबत जिल्ह्यात पूर्व भागात रिंग रोडच्या मोजणीस शासनाने आता मान्यता दिली आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।